तर प्रेक्षक हो, राहुल गांधी अगदी थोड्याच वेळात पुण्यामधील सभेला सुरुवात करतील. राहुल गांधी हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत ललिता. आता पाहायचं आहे राहुल गांधी हा जो जनसमुदाय किंवा हा विद्यार्थ्यांचा समुदाय जमला आहे त्याला काय असं मार्गदर्शन करतील. तर राहुल गांधी काँग्रेसच्या नेत्यांशी देखील आज चर्चा करणार आहेत. पुण्यामधील नेत्यांशी ते या ठिकाणी आज चर्चा करणार आहेत. नेत्यांशी चर्चा करणार म्हणजे इथल्या राजकीय आढावा घेऊन राजकीय सूत्र काही त्यांचा मनसुबा आहे की काय आपल्याला तेही पाहायला भेटेलच. तर राहुल गांधी नेमकं येथील नेत्यांना नेमका काय कानमंत्र देतील ते देखील पाहणं ललिता तितकंच महत्वाचं असेल. आणि राहुल गांधी त्या हॉटेलमधून निघालेले आहेत. अगदी ते शेरेटन हॉटेल पासून आता निघालेत आणि अगदी थोड्याच वेळात ते आता सभास्थानावर पोहोचतील. सभास्थानावर जर पाहिलं तर प्रचंड गर्दी आहे. विशेष करून विद्यार्थी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या आशेनं किंवा उत्सुकतेनं राहुल गांधी यांची वाट पाहत आहेत. तर काँग्रेसचे सगळे महत्वाचे नेते देखील ललिता त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे नेते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राहुल गांधींची आत्ताच एवढ्यात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे, कारण ती बैठक जी होती ती गुलदस्त्यात होती. आणि या बैठकीत कुठले निर्णय किंवा कुठल्या आघाडी येऊ पाहणाऱ्या दिवसांमध्ये काय कशा पद्धतीनं त्यांना षडयंत्र किंवा आपण षडयंत्र नाही म्हणू शकत, परंतु त्यांची जी काही आणि आता आपल्याला पाहावं लागेल मंत्र्यांशी जी काही त्यांची चर्चा झाली. मला वाटतं आगामी काळामध्ये पक्षाची बांधणी किंवा पक्षाला जो काही त्यांचा मार्गक्रम करायचा आहे त्याविषयी नक्कीच याच्यामध्ये मला वाटतं चर्चा झाली असेल. तर शेरेटून हॉटेलमधून राहुल गांधी आता बाहेर निघल्याची दृश्य देखील आपण पाहतोय आणि कार्यक्रम स्थळी नेमकी आता गर्दी देखील मोठ्या प्रमाणात ललिता वाढायला लागलेली या निमित्तानं. नेमकं आता पोलिसांनी मला वाटतं काल 30 अटी घातल्याची बातमी तू वाचली होतीस आणि आज नेमकं पोलीस काय करतील आणि चेंजेस कशा पद्धतीने राहुल गांधींना सामोरे जातील. पण पोलिसांनी जरी काही अटींच्या शर्तीवरती या सभेला मान्यता दिली होती तरी देखील काँग्रेसचं म्हणणं होतं की नाही, आम्ही त्या सर्व अटी मान्य करू आणि त्या सर्व अटी मान्य करून आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवू. म्हणजे आम्ही शासनाचा किंवा शासनाने जे काही नियम घालून दिले आहेत त्या नियमांच्या अंतर्गतच हा कार्यक्रम पार पाडू असं काँग्रेसचं म्हणणं होतं. तर सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण करून या ठिकाणी राहुल गांधींच्या कार्यक्रमाचं सादरीकरण होईल. सांस्कृतिक कार्यक्रम आधी या ठिकाणी सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत ललिता ते आधी सादर केले जातील आणि त्यानंतर राहुल गांधी स्टेजवरती एंट्री घेतील आणि राज्यभरातून या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत. हो बरोबर आहे, वेगवेगळ्या प्रांतातनं विद्यार्थी आले आहेत कारण त्यांना मला वाटतं आपलं जे काही दिल्लीचं आंदोलन झालं त्याचाच एक परिणाम आपल्याला इथे दिसतो. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आले आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन. हा जो जनसमुदाय किंवा हा विद्यार्थ्यांचा जी आपण गर्दी पाहतो आहोत तर मला वाटतं त्यांना असं वाटतं आहे का की हा चेहरा आपल्या समस्या सोडवून देईल, हा चेहरा आपल्यासाठी काहीतरी करेल असं मला वाटतं या लोकांच्या किंवा या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वाटतंय. तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ते थेट कोल्हापूर मधून सध्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जेनजीत जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत ललिता. आणि एज्युकेशन सिस्टीम बद्दल प्रश्न सध्या ते विचारणार आहेत विद्यार्थी असं देखील कळतंय आपल्याला. साधारण राहुल गांधी एक आता ते पोहोचतीलच, परंतु एक आता अगदीच आता माहिती अशी आली आहे की 7 वाजेपर्यंत राहुल गांधी येतील आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांशी साधारण ते 7च्या दरम्यान संवाद साधचे. नाही, 5 वाजेपर्यंत असं सांगितलेलं आहे. 5 वाजता तो कार्यक्रम एक्झॅक्टली चालू होणार आहे. कार्यक्रम चालू झाल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधणं साधारण 7च्या दरम्यान होणार आहे. तर विद्यार्थ्यांचे नेमके प्रश्न काय आहेत, विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्यांवरती विद्यार्थ्यांचा स्वतःचा पण काहीतरी तोडगा या संदर्भात देखील मला वाटतं चर्चा नक्कीच होईल. तर आता आपण बघितलं की छत्रपती संभाजीनगर मधून देखील त्या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात राहुल गांधींना आज ऐकायला आलेले आहेत. या ठिकाणी छात्रों की गूंज किंवा भारत की जी काही गूंज आहे ती ऐकण्यासाठी जनजीतची या ठिकाणी राहुल गांधी आलेले आहेत दिल्लीवरून त्या ठिकाणी पुण्याला. आणि पुणेकर आता कशा पद्धतीनं राहुल गांधींना मंत्रमुग्ध होऊन ऐकतील हे देखील पाहणे ललिता तितकंच महत्वाचं असणार आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे आणि ह्याच जे विद्यार्थी आहेत ते ह्या शिक्षण क्षेत्रातल्या किंवा शैक्षणिक जे काही दुरावस्था होत चालली आहे शिक्षणाच्या संदर्भातल्या त्यांच्या मागण्या किंवा शिकवल्यानंतर किंवा शिक्षण घेतल्यानंतर
जो काही रोजगार आहे तो त्यांना मिळतो आहे का, किंवा ज्या ज्या पद्धतीनं त्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा ते वर्ष पूर्ण होण्या अगोदरच काही निर्णय घेतल्यानं त्यांचं वय निघून जात आहे, त्यांची अकॅडमिक इयर पूर्ण होण्याच्या अगोदर त्यांचं एज जे निघून जात आहे, त्या संदर्भात पण अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. आणि हे सर्व प्रश्न पाहूयात आपण येत्या काळात काँग्रेस किंवा राहुल गांधी कशा सोडवतायत का हे पद्धतीने प्रश्न, सोडवतील का याकडे देखील आता सर्वसामान्य विद्यार्थी कटाक्षाने नजर ठेवून आहे. आणि आपण बघतोय राहुल गांधी त्या जे काही शरयू रेस्टॉरंट होतं त्या रेस्टॉरंट मधून निघालेले आहेत आणि ते 5 वाजता सभेला थेट सुरुवात करतील. राहुल गांधी नेमकं काय बोलणार याकडे आता पुणेकरांचं लक्ष, जेनजीचं लक्ष लागलेलं आहे. आणि मला वाटतं जेनजीस त्या ठिकाणी जमा व्हायला दुपारी 2 वाजल्यापासूनच ललिता त्या ठिकाणी जेनजीस आलेले आहेत आणि प्रचंड प्रमाणात गर्दी या ठिकाणी राहुल गांधींच्या सभेला या ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटतं सीजेपीच्या आंदोलनानंतर राहुल गांधी कुठेतरी जागे होऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी काम करताना दिसतायत का, हा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित राहतोय. आणि राहुल गांधींचं म्हणणं ऐकण्यासाठी या ठिकाणी लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले आहेत. हा जो विद्यार्थ्यांचा जमाव दिसतो आहे, मला असं वाटतं यांनाही कुठेतरी आशा आहे. आमचे प्रश्न किंवा आमची बेरोजगारी जर कुठल्या मार्गाने होणार आहे किंवा राहुल गांधी काय याच्यावर तोडगा काढतात का, एक विरोधी पक्ष नेते म्हणून ते शासनाकडे त्यांच्या तर मागण्या युवकांचे त्यांच्यातर्फे कशा मागतील. निश्चितच तर युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी सध्या कटिबद्ध झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. आज भारत की गुंजच्या माध्यमातून ते नेमके युवकांना काय बोलणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. शेरटून हॉटेल गांधी अकरा शेरटून हॉटेलमध्ये सध्या राहुल गांधी आहेत आणि ते थोड्याच वेळात त्या ठिकाणाहून निघतील. आणि काँग्रेसचे जे महत्वाचे नेते आहेत ते सध्या राहुल गांधींसोबत आहेत, त्या हॉटेलमध्येच ते आहेत आणि त्यांची बैठक देखील ललिता मगाशीच झालेली आहे. आणि त्या बैठकीत नेमके कुठले मुद्दे छेडलेले आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नक्कीच आता काही गोष्टी गुलदस्त्यात आहेत, त्या मला वाटतं येत्या काळात नक्कीच आपल्या समोर येतील. ज्या काही राजकीय खेळी किंवा ज्या काही राजकीय त्यांच्या योजना असतील त्यानुसार येत्या काळामध्ये आपण ते आपले पाहायला मिळेलच मिळेल. परंतु विद्यार्थी, सध्या जे विद्यार्थी आले आहेत, मला वाटतं पावसाचं वातावरण पण आहे, तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत. आणि आपण पाहू शकतो इथे पोलीस प्रशासनानं मात्र त्यांची चोख जबाबदारी पार पाडली आहे. व्यवस्थित नियंत्रण त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. तर पोलीस प्रशासनाचं हे नियंत्रण देखील आपण पाहतोय भारत न्यूज मराठी HD वरती. राहुल गांधी आज काय बोलणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं पुणेकरांसह लक्ष लागलेलं आहे. राहुल गांधी काय बोलतील हा मुद्दा प्रत्येकाच्या मनात सध्या घोळवतोय. पण राहुल गांधींच्या भाषणानंतरच ते स्पष्ट होईल की त्यांनी नेमकं पुण्यामध्ये येऊन नेमका असा काय डंका वाजवलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळणारच आहे. तर राहुल गांधींच्या आंदोलनाची अपडेट ललिता आपण जनतेला अशीच देत राहू. तुर्तास एक आपण ललिता एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर लगेच परत येतोय. पाहत रहा भारत न्यूज मराठी HD चॅनल.